शनिवार 3 मे 1913 रोजी राजा हरिश्चंद्र हा पूर्णपणे भारतीय चित्रपट कॉर्नेशन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून भारतीय चित्रपट युग सुरू झालं असं म्हणता येईल. पण मग त्याआधीही भारतात चित्रीकरण म्हणजे शूटिंग होण्याचे आणि चित्रपट प्रदर्शित होण्याचे काही पुरावे आढळतात. जसं की मुंबईच्या वॉटसन थिएटरमध्ये लुमियर बंधूंचा म्हणजेच ऑगस्ट आणि लुई या दोन बंधूंचा, इथे काही प्रोनाउन्सिएशनमध्ये चूक असेल तर जाणकार व्यक्तींनी नक्कीच मदत करावी. तर मुंबईच्या वॉटसन थिएटरमध्ये ऑगस्ट आणि लुई या दोन लुमियर बंधूंचा चित्रपट 1896 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर 1897 किंवा 99 साली, आता इथे दोन वेगवेगळ्या तारखा काय आहेत कारण मिळालेल्या पुराव्यांमध्ये दोन वेगवेगळ्या तारखांचं रेफरन्स मिळतोय, म्हणून एक्झॅक्ट तारीख नाहीये, पण 1897 किंवा 99च्या आसपास हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादांनी पुंडलिक व कृष्णा न्हावी यांच्यातील कुस्ती चित्रित केली होती. तर नारायण चित्रे, R.P. टिपणीस यांनी दादासाहेब तोरणे यांच्या दिग्दर्शनाखाली पुंडलिक हा नाटकावरून बेतलेला चित्रपट बनवला होता आणि तो 18 मे 1912 रोजी मुंबईच्या कॉर्नेशन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तोही राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 1 वर्ष अगोदर. खरं तर पुंडलिक या चित्रपटालाच पहिला भारतीय चित्रपट असं म्हटलं पाहिजे, पण तरीही तो पूर्णपणे भारतीय असलेला पहिलाच चित्रपट नव्हता. आता या स्टेटमेंटचा नक्की अर्थ काय हे जाणून घेताना आपल्याला थोडंसं इतिहासात डोकावावं लागेल. तर पुंडलिक हा चित्रपट ज्यांनी बनवला ते मालवणचे दादासाहेब तोरणे उर्फ रामचंद्र गोपाळ तोरणे शालेय शिक्षणानंतर मुंबईत आले आणि नोकरीस लागले. गिरगावातील भाई जीवनजी लेनमधील श्रीपाद संगीत मंडळी या हौशी नाटक मंडळीत ते गुंतले. श्रीपाद संगीत मंडळीतील रामराव कीर्तीकर, नानाभाई चित्रे आणि दादासाहेब तोरणे यांच्यात नाटक सिनेमांबद्दल बऱ्याच गप्पा रंगायच्या. त्यातूनच बॉर्न अँड शेफर्ड या कंपनीकडे पडून असलेला एक चित्रपटाचा कॅमेरा घेण्याची कल्पना नानाभाईंच्या डोक्यात आली. त्यानंतर पुंडलिक या मूळ नाटकावरून चित्रपटासाठी पटकथा लिहिण्यात आली आणि जिथे नाज थिएटर आहे त्याच भागात 1911 साली दादासाहेब तोरणे यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रीकरणास प्रारंभ झाला. चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शक, अगदी लोकेशन सुद्धा भारतीय होतं, पण कॅमेरामॅन होता बॉर्न अँड शेफर्ड कंपनीचा जॉन्सन आणि चित्रपटावर संस्कार म्हणजेच फिल्म डेव्हलप झाली इंग्लंडच्या लॅबमध्ये. कदाचित या परकीय स्वरूपामुळेच पुंडलिक या चित्रपटाला पूर्णपणे भारतीय चित्रपट समजण्यात आलं नसावं, पण दादासाहेबांचे प्रयत्न, संशोधकाचे आणि वृत्ती प्रामाणिक होती, त्यामुळेच त्यांनी कथाचित्र बनवण्याचं धाडस केलं आणि त्या काळी कदाचित काही गोष्टी अपरिहार्य वाटल्यामुळेच त्यांनी फॉरेन कोलॅबरेशन केलं असावं. म्हणूनच कदाचित पहिला भारतीय चित्रपट असूनही पूर्णपणे भारतीय असलेला पहिल्या चित्रपटाचा मान पुंडलिक या चित्रपटाला मिळाला नसावा. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं जरूर कळवा. पण दादासाहेब तोरणे यांच्या पहिल्या प्रामाणिक प्रयत्नांना आपण नक्कीच दाद द्यायला हवी. या चित्रपटाबद्दल अजून एक खास बात म्हणजे दादासाहेब तोरणे यांचा पुंडलिक हा चित्रपट 1500 फूट म्हणजे सुमारे 22 मिनिटे लांब होता, जो फाळकेंच्या राजा हरिश्चंद्रपेक्षा सुमारे 1200 फूट लहान होता. तसंच पुंडलिक हा चित्रपट मुंबईच्या कॉर्नेशन थिएटरमध्ये सुमारे 2 आठवडे चालला. 25 मे 1912च्या टाइम्समध्ये अ फॅसिनेटिंग रिलिजियस सब्जेक्ट अशा वर्णनाखाली पुंडलिक या चित्रपटाची जाहिरात देखील करण्यात आली होती, मात्र तिचा फारसा उपयोग झाला नाही आणि चित्रपट आपटला. त्यानंतर दादासाहेब तोरणे यांची बदली होऊन ते कराचीला गेले आणि जणू या चित्रपटाच्या क्षेत्रातून अदृश्य झाले. त्यानंतर ते कुठे गेले? पुन्हा ते चित्रपट क्षेत्रात आले का? किंवा त्यांच्या डोक्यात काही वेगळं प्लॅनिंग होतं? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देणारा दादासाहेब तोरणे यांच्या संदर्भातील माहितीपूर्ण व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत. आज सांगितलेल्या माहितीमध्ये नानाभाई चित्रे आणि नारायण चित्रे अशी 2 नावं समोर आली आहेत. आता नानाभाई चित्रे आणि नारायण चित्रे या 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत का याबद्दल अधिक माहिती सध्या उपलब्ध नाहीये, पण चित्रे आडनावावरून आपण असं एक अंदाज बांधू शकतो, कदाचित ही एक व्यक्ती असू शकते. त्यांना कदाचित नारायण चित्रे पण म्हणत असतील किंवा त्यांना नानाभाई चित्रे सुद्धा म्हणत असू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीपेक्षा अधिक माहिती जर आपल्याकडे असेल तर आम्हाला जरूर कळवा आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.